नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 22वा हप्ता पंतप्रधानांच्या हस्ते जारी. जागतिक संकट काळात पक्षीय भेदाभेद बाजूला ठेवून राष्ट्रहिताला प्राधान्य देण्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं आवाहन. पुरवणी मागण्या लोकसभेत मंजूर. महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 विधानसभेत सादर. पूर्व प्राथमिक शाळेसाठी प्रवेश परीक्षा न घेण्याबाबत राज्य सरकार नियम करणार. नांदेडचे प्राध्यापक राजाराम माने यांच्या विषारी वायू शोधक उपकरणाला केंद्र सरकारचं पेटंट. आणि बीड जिल्ह्यात खोकरमोहाच्या सरपंचावर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अपात्रतेची कारवाई. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आसाममधल्या गुवाहाटी इथून प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 22वा हप्ता जारी केला. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 4,09,000 कोटींहून अधिक रुपये शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते सुमारे 9,32,00,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे 18,640 कोटी रुपये वर्ग करण्यात आले. त्यासोबतच आसाममध्ये 47,800 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांची पायाभरणी देखील पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आली. जागतिक संकट काळात पक्षीय भेदाभेद बाजूला ठेवून राष्ट्रहिताला प्राधान्य देण्याचं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे. त्या आज लोकसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देत होत्या. पुरवठा साखळीतील व्यत्यय आणि LPG टंचाईसह कोणत्याही अनपेक्षित घटनांना तोंड देण्यासाठी सरकार सज्ज असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी सरकारने आर्थिक स्थिरीकरण निधी म्हणून 57,381 कोटी रुपयांचा प्रस्ताव ठेवल्याची माहिती सीतारामन यांनी दिली. दरम्यान पुरवणी मागण्यांना लोकसभेनं मंजुरी दिली. सुमारे 2,81,000 कोटी रुपयांच्या 61 मागण्या सदनासमोर ठेवल्या होत्या. त्या संमत करण्यात आल्या. त्यापूर्वी पश्चिम आशियातली संघर्ष स्थिती आणि त्यामुळे देशात LPG पुरवठ्यावर झालेला परिणाम या मुद्द्यांवर विरोधकांनी गदारोळ केल्यामुळे लोकसभेचं कामकाज आधी 12 वाजेपर्यंत आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं. पश्चिम आशियातल्या संघर्षग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलियम उत्पादनांची संभाव्य टंचाई लक्षात घेता नागरिकांनी स्वयंपाकाचा गॅस आणि इतर पेट्रोलियम उत्पादनांचा काटकसरीने वापर करावा असं आवाहन पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयानं केलं आहे. याबाबत जारी केलेल्या अधिसूचनेनुसार देशात सध्या स्वयंपाकाचा गॅस, पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा असून राखीव साठाही पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी नागरिकांना इंधनाच्या पुरवठ्याबाबत आश्वस्त करत इंधनाचा काटकसरीने वापर करण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले, जिल्हा प्रशासन या संदर्भामध्ये दक्ष असून सर्वत्र तपासणी सुरू आहे. आपल्याकडे घरगुती गॅस वापराच्या संदर्भामध्ये कुठलीही अडचण नाही आहे. त्यामुळं घरगुती गॅस ग्राहकाने पॅनिक होण्याची कुठलीही आवश्यकता नाही आहे. आपणाला रजिस्ट्रेशन नंतर जो काही कालावधी दिला जाणार आहे त्या कालावधीमध्ये आपल्याला गॅस सिलेंडर मिळणार आहे. फक्त कमर्शियल गॅस उपलब्धतेच्या बाबतीमध्ये शासन स्तरावरून प्रयत्न चालू आहेत. माझी सर्वांना विनंती असणार आहे, प्रत्येक ग्राहकाने आवश्यकतेप्रमाणेच अत्यंत काटेकोरपणे गॅसचा वापर केला तर आपल्याला गॅस पुरेसा उपलब्ध होऊ शकतो. बीड जिल्ह्यात घरगुती गॅस नोंदणी मागणीची मर्यादा 45 दिवस करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यात गॅससह पेट्रोल डिझेलचा सुमारे 30 दिवस पुरेल एवढा साठा शिल्लक असून कुठल्याही प्रकारची तुटवड्याची परिस्थिती नाही असं जॉन्सन यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान बीड जिल्ह्यात अवैधरित्या हॉटेलमध्ये वापर केले जाणारे 28 गॅस सिलेंडर आज जप्त करण्यात आले. या प्रकरणी 3 हॉटेल चालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. हिंगोली इथं तसंच लातूर जिल्ह्यातल्या चाकूर इथं गॅस दर वाढीच्या विरोधात काँग्रेस कमिटीच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. राज्याच्या औद्योगिक धोरणावर आणि गुंतवणूक स्नेही वातावरणावर जागतिक स्तरावरील विश्वास बळकट होत असल्याचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी म्हटलं आहे. पुणे जिल्ह्यात बारामती औद्योगिक विकास महामंडळाच्या परिसरात गेटझनर इंडिया कंपनीच्या उत्पादन प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. या प्रकल्पामुळे स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून उद्योजकांनाही नव्या संधी मिळतील असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला. महिलांना मासिक पाळीच्या काळात सुट्टी देण्याबाबत राष्ट्रव्यापी धोरणाची मागणी करणाऱ्या याचिकेवर विचार करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. अशा तरतुदींमुळे लिंगभेदाबाबतच्या समजुती फोफावण्याचा धोका असल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं. तरीही सक्षम प्राधिकरण यावर विचार करून आणि मासिक पाळीच्या काळात सुट्टीसंदर्भात धोरणाची शक्यता पडताळून पाहू शकतं असं न्यायालयानं म्हटलं आहे.
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026 आज विधानसभेत मांडण्यात आलं. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी हे विधेयक सभागृहासमोर सादर केलं. धर्मस्वातंत्र्याचं रक्षण करणं, एका धर्मातून दुसऱ्या धर्मात बेकायदेशीर धर्मांतराला प्रतिबंध करणं हे याचं उद्दिष्ट आहे. आमिष दाखवून, जबरदस्ती, फसवणूक करून, दिशाभूल करून केलेल्या वैयक्तिक किंवा सामूहिक धर्मांतराला विरोध करणं हा याचा हेतू आहे. धर्मांतर घडवून आणणाऱ्या व्यक्तीला 7 वर्षांच्या कारावासाची शिक्षा आणि 1 लाख रुपये दंड या शिक्षेची यात तरतूद आहे. पूर्व प्राथमिक शाळा प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेऊ नये यासाठी सरकार नियम करणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात ही माहिती दिली. खासगी बालवाड्यांच्या नोंदणीसाठी एक अधिनियम प्रस्तावित असून नोंदणी, नियमन आणि गुणवत्ता सुनिश्चित करणं हा या अधिनियमाचा उद्देश आहे. आगामी शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधी हा अधिनियम लागू केला जाईल असं भुसे यांनी सांगितलं. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत घरापासून 1 किलोमीटर अंतरापर्यंतच्या शाळेत प्रवेश दिला जातो. गरज असेल तर हे अंतर 3 किलोमीटरपर्यंत वाढवण्याचा विचार केला जाईल असं शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं. सर्व शिक्षण मंडळांच्या आणि माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य असून ज्या शाळेत मराठी शिकवली जात नाही त्या संस्थेची मान्यता रद्द केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला. अतिवृष्टीग्रस्त भागातल्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क माफीचा निर्णय सरकारनं घेतला आहे. मात्र ऑनलाईन फॉर्म भरताना परीक्षा शुल्क भरणं अनिवार्य असल्याचं कैलास पाटील यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलं. यावर तांत्रिक अडचण दूर करायचा प्रयत्न केला जाईल असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. शिक्षण शुल्कात सवलत देणाऱ्या योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना प्रवेश नाकारणाऱ्या राज्यातल्या महाविद्यालयांविरोधात कारवाई केली जाईल असंही पाटील यांनी सांगितलं. सामाजिक न्याय विभागामार्फत सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीअंतर्गत अनुसूचित जातीच्या शालेय विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ करायचा निर्णय अधिवेशन काळात घेऊ. या वर्षापासून ही वाढीव शिष्यवृत्ती लागू होईल असं आश्वासन सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी आज विधान परिषदेत दिलं. सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या 1440 रिक्त पदांच्या भरतीत 25% जागा BAMS आयुर्वेद डॉक्टरांसाठी राखीव ठेवाव्यात अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी केली आहे. या मागणीचं पत्र चव्हाण सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे सादर केलं. 4 सप्टेंबर 2014च्या शासन निर्णयानुसार चव्हाण यांनी ही मागणी केली आहे. आरोग्यमंत्री आंबेडकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना या संदर्भात त्वरित योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक राजाराम माने यांच्या संशोधन चमूच्या विषारी वायुशोधक उपकरणाला केंद्र सरकारचं पेटंट प्राप्त झालं आहे. औद्योगिक क्षेत्रासाठी अत्यंत उपयुक्त असे हे टॉक्सिक गॅस मॉनिटरिंग वेअरेबल डिव्हाइस विषारी वायुशोधक उपकरण कामाच्या ठिकाणी विषारू वायूंची पातळी वाढल्यास त्वरित इशारा देऊन संभाव्य अपघात टाळण्यास मदत करणार आहे. कामगारांच्या सुरक्षिततेसाठी हे उपकरण स्मार्ट सुरक्षा कवच ठरणार असल्याचं संशोधकांनी सांगितलं. धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाच्या अर्चना पाटील यांची तर उपाध्यक्षपदी उषा गायकवाड यांची बहुमताने निवड झाली. जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच अध्यक्षपद भाजपला मिळालं आहे. जालना जिल्ह्यात HPV लसीकरण मोहिमेचा प्रारंभ झाला असून जास्तीत जास्त मुलींनी लस घ्यावी असं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू PM यांनी केलं आहे. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षणासाठी 14 वर्षे पूर्ण आणि 15 वर्ष पूर्ण न झालेल्या मुलींना ही लस मोफत दिली जात आहे. बीड जिल्ह्यातल्या खोकरमोहा इथले सरपंच श्रीहरी मिसाळ यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अपात्रतेची कारवाई करण्याचे आदेश छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. माजी सभापती सुधाकर मिसाळ यांच्या तक्रारीवरून चौकशी केल्यानंतर श्रीहरी मिसाळ यांनी 85 लाख रुपयांचा अपहार केल्याचं उघडकीस आलं. अपहारित रक्कम संबंधितांकडून व्याजासह वसूल करण्याचे तसंच शासन खाती जमा करण्याचे निर्देश पापळकर यांनी दिले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील शिक्षक प्रवर्गाच्या जागांसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी 20 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी अर्ज केलेल्यांना नव्याने अकॅडमिक आणि रिसर्च क्रेडेन्शियल्स भरावे लागणार असून नवीन उमेदवारांना देखील अर्ज दाखल करता येतील अशी माहिती कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांनी दिली आहे. 73 जागांसाठी आतापर्यंत ऑनलाईन 6,831 अर्ज प्राप्त झाले आहेत. अधिष्ठातांची 4 पदं आणि ज्ञात स्रोत केंद्र संचालक अशा 5 पदांसाठी 80 जणांनी अर्ज केले आहेत. हिंगोली इथं जिल्हास्तरीय महसूल क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांना आजपासून प्रारंभ झाला. पोलीस विभागाच्या संत नामदेव कवायत मैदानात पुढचे 3 दिवस येत्या रविवारपर्यंत या स्पर्धा चालणार आहेत. परभणी इथं येत्या 16 आणि 17 मार्चला ग्रंथोत्सव आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ कवी इंद्रजित भालेराव यांच्या हस्ते ग्रंथोत्सवाचं उद्घाटन होईल तर अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी संजय सिंह चौहान राहतील.
ग्रंथोत्सवात विविध परिसंवाद, कथाकथन, कवी संमेलन तसंच साहित्यिक संवाद होणार आहेत. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 22वा हप्ता पंतप्रधानांच्या हस्ते जारी. महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026 विधानसभेत सादर. नांदेडचे प्राध्यापक राजाराम माने यांच्या विषारी वायुशोधक उपकरणाला केंद्र सरकारचं पेटंट. आणि बीड जिल्ह्यात खोकरमोहाच्या सरपंचावर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अपात्रतेची कारवाई. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.